नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शनिवार रविवार क्लास होता, कोर्स होता, त्यामुळे आवाजावर थोडासा परिणाम झाला. पण एवढा धो पाऊस असतानाही सगळेजण क्लासला आले होते, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन. नाहीतर एवढ्या धो पावसात लोक घराबाहेर निघायलाही कंटाळतात, तर गावोगावाहून लोक इंटरेस्ट घेऊन आले, याबद्दल थँक्स. आता व्हिडिओकडे वळूया. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती 4022 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री होती 1651 कोटींची. आज जपानमध्ये मरीन डे निमित्त सुट्टी आहे. अमेरिकेमध्ये प्रथमच 40,000च्या वर डाव हा इंडेक्स गेला. ट्रम्प यांच्या बाबतीत दुःखद घटना घडली, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे अर्थातच निवडणुकीमध्ये सहानुभूती त्यांच्या बाजूने राहील आणि ट्रम्प पटकन त्यातून सावरले हे लोकांना फार आवडले, तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. डॉलर इंडेक्स मजबूत होतोय, 104च्या पुढे गेलाय, तर बॉन्ड यील्ड 4.18 या लेवलवर आला. सिटी, फार्गो, JP मॉर्गन यांचे रिझल्ट खूप चांगले आले असं काही म्हणता येत नाही. रिअल इस्टेट आणि युटिलिटी शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता बोलली जाते. आज HDFC AMC, HDFC लाईफ, एंजल, जिओ आणि महाराष्ट्र बँक यांचे रिझल्ट लागते. सरकारने पुन्हा PLI योजना व्हाईट गुड्ससाठी सुरू केली, त्याचा आजपासून पुन्हा फॉर्म भरले जाते. तर आजच्या मार्केटच्या दृष्टीने काय बातम्या होत्या, तर गोवा कार्बनला त्यांचं बिलासपूर हे युनिट मेंटेनन्ससाठी बंद होतं, ते युनिट पुन्हा सुरू झालं. डीप इंडस्ट्रीला ONGCकडून 82 कोटीच्या प्रोजेक्टसाठी लेटर ऑफ अवॉर्ड मिळालं. आता हे लेटर ऑफ अवॉर्ड 2 गोष्टींसाठी आहे. एक, त्रिपुरासाठी त्यांनी 100 MT वर्क ओव्हर रिग हायर करायचं आहे आणि राजमुंद्रीसाठी 150 मेट्रिक टन वर्क ओव्हर रिग हायर करायचं आहे आणि या दोन्ही गोष्टी 3 वर्षासाठी हायर करायच्या आहेत, म्हणून डीप इंडस्ट्रीला ही ऑर्डर मिळाली. भन्साली इंजिनिअरिंग यांचं प्रॉफिट 5.6% वाढलं आहे, तर रेव्हेन्यू 15.4% वाढलं आहे, पण मार्जिन मात्र 90 बेस पॉईंटनी कमी झालं आहे. सध्या हे मार्जिन 18.1 झालं आहे, पूर्वी 19.2 होतं. PTC इंडस्ट्री ही 700 कोटींचा QIP करणार आहे, कारण ते टायटॅनियमचं प्लांट लावत आहेत, तर त्याच्यासाठी त्यांना इन्व्हेस्टमेंट लागेल म्हणून. लुपिनच्या गुजरात येथील दभासा ही जी फॅसिलिटी आहे त्याला EIR मिळालं आहे. 8 एप्रिल ते 12 एप्रिल ह्या कालावधीमध्ये त्याची तपासणी झाली होती.
डी मार्टचं प्रॉफिट 17.5% वाढलं आहे, रेव्हेन्यू 18.6% वाढला आहे, तर मार्जिन फ्लॅट आहे. पूर्वी 8.68 होता, आता ते 8.73 झालं आहे. फारसा काही त्याच्यात बदल नाही. इरिडाचं AUM 33.9% वाढलं आहे, NII 37.6% वाढला आहे, प्रॉफिट 30.3% वाढला आहे. यामध्ये 30 कोटीच्या अदर इन्कमचा समावेश आहे. HCL टेक टेलिकॉम आणि मीडियामध्ये त्यांनी मोठी डील केली आहे. जिओजित फायनान्सचा रिझल्ट चांगला आला आहे, त्यांचं प्रॉफिट वाढलं आहे. मी तुम्हाला शुक्रवारी HCL टेकचा डिटेलमध्ये रिझल्ट दिला होता. IIP वाढला आहे, तोही सांगितला होता शुक्रवारी. 5% 5.9%, तर महागाई मात्र वाढली आहे, हा चिंतेचा विषय आहे. 4.75 5.08 एवढी महागाई झाली आहे. IIP मात्र मेचा असतो, महागाईचे आकडे जूनचे असतात, आणि महागाईच्या आकड्यांमध्ये फूड इन्फ्लेशनचं प्रमाण जास्त आहे. चीनचा GDP 5.3 वरनं 4.7 झाला आहे इयर ऑन इयर. क्वार्टर ऑन क्वार्टर 1.6% वरनं 0.7% एवढा आहे, तर त्यांचा IIP 5.3% एवढा झाला आहे. झोमॅटोनी प्लॅटफॉर्म फी 20% बँगलोर आणि दिल्लीमध्ये वाढवली आहे. आणि EMS यांना उत्तराखंड पॉवर कॉर्पोरेशनकडून 143 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. यावेळेला सरकारचं टॅक्स कलेक्शन चांगलंच वाढलं आहे, त्यामुळे सरकारचा खजिना भरला आहे असं म्हणायला हरकत नाही. डायरेक्ट टॅक्स कलेक्शन वाढलेलं आहे, त्याची आकडेवारी आज जाहीर झाली. कुठले शेअर तेजीमध्ये आणि कुठले शेअर मंदीमध्ये राहू शकतील ते दिले, ते वॉचलिस्टवर तुम्ही ठेवा. त्यामध्ये तशा पद्धतीचा बदल वाटला तर ट्रेड घ्या. HCL टेक, झोमॅटो, EMS, PI इंडस्ट्री, इरिडा, अपोलो मायक्रोसिस्टम, डॉक्टर रेड्डीज, ॲक्सिलिया सोल्यूशन, डी नोरा इंडिया, डी मार्ट, इंडसइंड बँक, मॅरिको, लुपिन, सिप्ला, ॲलेम्बिक या सगळ्यांना USFDAचं ॲप्रुव्हल मिळालं आहे, आणि जे इन्स्पेक्शन झालं होतं त्याच्यात EIR मिळालं आहे. पिरामल फार्मा, सुवेन फार्मा, सूरज इस्टेट, मेट्रोपोलिस, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, मवाना शुगर, SIEL मधला हिस्सा विक्रीला मंजुरी मिळाली आहे म्हणून. GET&D त्यांना 426 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. टायटनचं टार्गेट CLSAने 3950 केलं आहे म्हणून टायटन. बँक ऑफ महाराष्ट्र आज रिझल्ट आहे, तर रिझल्ट चांगला लागण्याची शक्यता आहे म्हणून दिला आहे. फक्त रिझल्ट मार्केट बंद होण्याच्या आधी लागला तरच शेअरच्या भावावर परिणाम होतो. अंबर एंटरप्राइजेस परत PLI स्कीम सरकार सुरू करत आहे म्हणून
प्लास्टी ब्लेंड, सफारीचंही टार्गेट वाढवलं आहे. 2100 भाव चालला आहे. टार्गेट मात्र 2800 करण्यात आलं आहे. सफायर फूड KFCनी त्यांच्या किमती 1.2% वाढवल्या. भन्साली इंजिनिअरिंग यांचा रिझल्ट चांगला आला आहे. आता ब्रिटनच्या निवडणुका झाल्यानंतर ब्रिटनमधली परिस्थिती बदलली आहे. तर टाटा स्टीलच्या बाबतीत जे सरकार पॅकेज देणार होतं त्यांचं, त्या बाबतीत काय होत आहे? कोरसच्या बाबतीत टाटा स्टील सरकारकडे पोचलं होतं. तर आता त्या बाबतीत काय होत आहे? तो निर्णय पुढे ढकलला जातोय का बदलला जातोय हे बघावं लागेल. म्हणून टाटा स्टील मंदीत दिलाय आणि फिचनी टाटा स्टीलचा आउटलुक निगेटिव्ह केलाय. तीच गोष्ट NMDC, 5 पैसा आणि इंडियन हॉटेल. सेबीची बैठक आहे, त्यामुळे सगळ्या या ब्रोकर्स जे आहेत त्यांचे जे शेअर्स आहेत त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. कारण FNOचे जे नियम आहेत ते अधिकाधिक कडक केले जात आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम या सगळ्या ब्रोकरच्या शेअरवर होऊ शकतो, हे लक्षात घ्यावं. आणि त्याप्रमाणे काय होत आहे हे बघावं. एक असते बातमी आणि त्याचा तसाच परिणाम होईल असं सांगता येत नाही. कारण त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये पोझिशन घेतलेली असते, ती पॉझिटिव्ह आहे, शॉर्ट आहे, त्याच्याप्रमाणे मार्केट चालतं. एखाद्यामध्ये तुम्हाला वाटतं आहे की हा शेअर निगेटिव्हमध्ये जाईल, त्या दिवशी तो पॉझिटिव्ह जातो आणि 2 दिवसांनी निगेटिव्ह जायला सुरुवात होते. तर सावधगिरी बाळगा, वॉचलिस्टमध्ये ठेवा, काय होतं आहे हे पहा आणि मगच इंट्राडेसाठी ट्रेड घ्या. आणि ट्रेड तुम्ही कमी प्रमाणात घ्या म्हणजे तोटा होणार नाही. नमस्ते.